नमस्कार. आत्ताच सगळं जे विवाह दिवसाचं सगळं ऐकलं, ते ऐकल्यानंतर मला खरंच माझ्या लग्नाची आठवण झाली सगळी. सगळी आठवण झाली माझ्या. आणि तुम्ही जे सांगितले ना गाणी वगैरे ते त्या काळात ते म्हणजे माझ्या लग्नाचा काळ सांगतो 1965 65 चौका 65-66 असं. तर त्या काळात त्या काळामध्ये अशीच गाणी वगैरे असं प्रकार चालायचं. हे जे काही डोळ्यातून पाणी येणं वगैरे सगळं चालायचं. तर मला त्याची आठवण झाली. तर मी आता माझ्या ह्याच्या कार्यक्रम नाही आहे हा. हे माझं लग्न कसं झालं हे जरा मजेशीर पद्धतीची म्हणजे खरं मजाच झाली ती सगळी मजाच झाली. पण मी त्याला जरा तिखट मीठ लावून जरा चवीदार होण्यासाठी म्हणून मी माझंही काही ॲड केलं आहे. पण हे जवळजवळ 60-70% गोष्ट खरी आहे ती सांगतो तुम्हाला. 65 साली आम्ही हैदराबादमध्ये होतो नोकरीला. डिफेन्समध्ये होतो. मी आणि माझा मित्र जे जुने इथे लोक असतील उदास म्हणून तो आणि मी दोघंही बॅचलर होतो आणि आम्ही हैदराबादमध्ये राहत होतो. साधारण 63 ते 69-70 सालापर्यंत आम्ही हैदराबादमध्ये होतो. सुलतान बाजारमध्ये एरियामध्ये राहत होतो आणि दोघंही एका रूममध्ये राहत होतो. बरेच म्हणजे संपूर्ण 7-8 वर्ष आम्ही तिथेच राहत होतो. तर संध्याकाळच्या वेळेला गप्पा मारायच्या, हे करायचं. मित्र सर्कल चांगलं होतं, भेटले होते. म्हणजे आवडीचे विषय जे माझ्या आवडीचे विषय होते त्याच मित्रांच्याही तसेच आवडीचे विषय होते. सगळेजण मजेत राहत होतो. तर त्याच्या ह्याच्यामध्ये माझं वय 27-28 व्हायला आलं होतं. तर लोक लग्न का नाही करत हो, लग्न करायचं आहे आता, लग्न करा. पण मला काही तेवढी घाई नव्हती. घाई नव्हती म्हणजे की मला काही लग्नात तेवढं हे नव्हतं. तर बघू 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 असं करायचं. आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही कविता करायला लागलो. कविता करायला लागलो म्हणजे उदास कविता करायचा, चांगला कविता करायचा. तर त्याचं पाहून पाहून नाही, पण त्याच्या कविता ऐकून वाटलं की आपणही कविता करावी. म्हणून मी त्यावेळेला एक कविता केली होती. 65 सालातली कविता त्यावेळेला केली होती. ती मला जुन्या ह्याच्यामध्ये आजच पाहायला मिळाली. तर मी तुम्हाला ती कविता वाचून दाखवतो आणि त्याच्यानंतर मग माझं जे काय जे आहे विवाहाचं ते तुम्हाला सगळं सांगतो. हे वेगळं आहे, ही वही वेगळी आहे. हे नाटकाच्या संबंधाची वही आहे. एक सेकंद फक्त. हां, एक कविताचा भाग मिळाला. आता माझी कविता यासाठी 1965 साली केलेली कविता आहे. धुंदी रात्रीची झुळक वाऱ्याची, धुंदी रात्रीची झुळक वाऱ्याची, गंध मातीचा वास फुलांचा, प्रीत स्वरांना छेडून तारा, प्रीत स्वरांच्या छेडून तारा, प्रवेश करती एक षोडशा,
रंगल्या आमुच्या रात्री आशा. नाजूक करती लवचिक बांधा, नाजूक कांती लवचिक बांधा, गाल शराबी ओठ गुलाबी. लाजत लाजत जवळी येता, सहजची येते बाहुपाशा, रंगली आमुच्या रात्री आशा. श्वासाशीही नाते जडले, सर्वांगाशी अंग भिडले, मोरपिसाचा स्पर्श होता, श्वासातून चढतोय नशा, रंगल्या आमुच्या रात्री आशा. ओठामधले अमृत घेऊन तृप्त मनाने बघता नयनाने, समजून येता मिलन भाषा, विसरून जातो दाही दिशा, रंगल्या आमुच्या रात्री आशा. रंगण ऐकून रंगीत संगीत ऐकून रंगीत होतो, तृप्त मिठीला आवळून घेतो, तृप्त मिठीला आवळून घेतो, स्वप्नांच्या त्या दशा दशा, हाती येता दशा उषा. उषा पिलो हा हाती येता दशा उषा, स्वप्नांच्या त्या दशा दशा, रंगल्या आमुच्या रात्री आशा. दचकून जागे होता दिसल्या चळगळलेल्या आडव्या उषा, हात फिरवून त्यांच्यावरती फुलून येती नव्या दिशा, फुलून येती नव्या आशा, रंगल्या आमुच्या रात्री आशा. आता अशी कविता माझ्या वडिलांना पाठवल्यानंतर डेफिनेटली वडिलांना असा समज झाला की हा नाही ते धंदे करेल आता, तर याला ते सगळे काढण्याच्या अगोदर त्याला लग्नाच्या बंधनात अडकावं. म्हणून मी जेव्हा सुट्टीमध्ये असं दर 1-2 महिन्यांनी पुण्याला जायचं 4-5 दिवस. तर गेल्यानंतर मला सांगितलं, बघ शरद, आता मी तुझ्यासाठी 3 मुली पाहून ठेवलेल्या आहे आणि त्या मुली तुला दाखवायच्या आणि त्यातली एकीला पसंत करायचं आणि जायचं इथून, त्याशिवाय जायचं नाही परत हैदराबादला. तर मी म्हटलं बरं. तर म्हणून मी 3 मुली पाहिल्या. 3 मुली पाहिल्यानंतर खरं सांगतो, एक एस पी कॉलेजची तिथे पानसे नावाची मुलगी होती, ती मला जरा जास्त आवडली होती. तर दुसरी जी ज्याच्याशी माझं लग्न झालं ती देखील पानसेच आडनाव तिचं, पण तिचा नंबर 2 होता, तिच्यामध्ये 2 नंबर होता. तर ते मी जेवताना संध्याकाळच्या गाडीने परत हैदराबादला जातं, तर जेवताना आमचे वडील म्हणले, हां शरद काय ठरलं तुझं, लवकर सांग. तर आमचा भाऊ म्हणला, अहो त्याला जरा विचार करू द्या, लवकर काय सांग, विचार करू. तुला काय फार कळतं काय, तुझं लग्न मीच केलं आहे ना, मग गप्प कर आणि त्याला काय ठरलं तुझं सांग. तर मी म्हणलं, पण तात्या तुम्ही काय ठरवलं आहे? ते म्हणलं, नाही मी सांगतो, मला ती दुसऱ्या नंबरची ती पानसे आहे ना ती आवडलेली आहे. तर ती आवडली का तुला? बरं, मग पहिली पानसे का नको म्हणते तर तू? नाही असं वाटलं मला की तिला जेव्हा पाहायला गेलो त्यावेळेला पाहायला जाण्याचा कार्यक्रम असायचा. तिला जेव्हा पाहायला गेलो त्यावेळेला तिला विचारलं, तुला भाऊ किती गं? तर तिने सांगायचे, मला 3 भाऊ आहेत, पहिला भाऊ आहे तो इतक्या वर्षाचा आहे, तो हा शिकलेला आहे, ह्या कॉलेजमध्ये होता. दुसरा भाऊ आहे तो इतका शिकलेला आहे, तो इकडे नोकरी करतो. तिसरा भाऊ आहे तो शाळेमध्ये आहे, तो लहान आहे अजून, पण त्याला याची आवड आहे त्याची आवड आहे, असं तरी सगळं सांगितलं. मी म्हटलं मग चांगलं झालं की सांगितलं सगळं तिकडं. नाही, याचा अर्थ काय, तू एक प्रश्न विचारला तर ती 50 वाक्य बोलेल. एक वाक्य बोलला तू तर ती 50 वाक्य बोलेल, याचा अर्थ तिला नको, म्हणून ती जास्त बोलेल. मी म्हणलं, अहो तुम्ही दुसरी जी म्हणताय तिला विचारलं तुझा भाऊ किती? म्हणून तिला आम्ही हो म्हणालो.
हां, कारण ती बोलणारच नाही, ते फार तुझ्यासमोर बोलणारच नाही ती फार. म्हणून आम्ही तिला हो म्हणालो. पण मी म्हटलं अहो लग्न झाल्यानंतर ती फक्त 2च वर्ष करेल अशी शाश्वती देता का तुम्ही? ते म्हणाले तशी शाश्वती कोणीच देत नसतं रे. आपण जेव्हा कपबशा विकायला विकत घ्यायला जातो त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की या कधीतरी फुटणारच आहे. तरी पण आपण घेताना वाढवून घेतो ना, तसं आम्ही आहे वाढवून घ्यायचं हा आमचा प्रकार आहे. बरं. मी म्हटलं बरं मग तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे आणि तसं आपण करूया. ठरलं मग आता आम्ही मुहूर्त धरतो आणि आता तू जा आणि मुहूर्ताच्या अगोदर म्हणजे नेहमी पत्र असतातच आमची, तर मुहूर्ताच्या अगोदर 2 दिवस इथं यायचं फक्त. अगोदर यायचं नाही, त्या मुलीला भेटायचं नाही, त्यांच्याशी पत्रव्यवहार करायचा नाही. तिचीही पत्र येता कामा नये, तुझी पत्र तिला गेला जाता. त्यामुळे पत्र तिथे लिहिण्याच्या प्रेमाची पत्र वगैरे ते आम्हाला कधी जमलंच नाही. तर ते टाळलं आणि 1.5-2 महिन्यानंतर मला कळलं की आपल्या एक तारीख ठरलेली आहे, ठरलं वगैरे. फेब्रुवारी तारीख होती. मग जानेवारीमध्ये मला बोलवलं की तुझ्या सुताचं कापड घ्यायचं आहे, तर सुताचं कापड घ्यायसाठी तू ये इथं आणि इथं येऊ नको, डायरेक्टली मुंबईलाच ये. मुंबईला माझी मावशी असते, त्यामुळे आपण त्यांच्या घरी चांगली दुकानं आहेत ग्रँड रोडला, चांगली दुकानं आहेत, तिथं सुताचं कापड घ्यायला जाऊया. म्हटलं बरं चालेल. म्हणून मी डायरेक्टली मुंबईला गेलो. तिथं सुताचं कापड घ्यायला आम्ही एका दुकानात गेलो. मोठं दुकान होतं. तरी पण त्या दुकानामध्ये आम्ही गेलो. माझी मावशी, तिचे यजमान, तिच्या 3 मुली, नंतर तिचे काही मित्र, नंतर माझा मामा पुण्याहून आला होता, मामी माझी, माझे मावस भाऊ, नंतर माझा थोरला भाऊ, त्याची बायको, नंतर तिचा भाऊ, असे सगळेजण आम्ही त्या दुकानात गेलो. त्या दुकानात उभा राहायला जागा नाही, तर मी आमच्या मामाला म्हणलं तुम्ही आत जा, तुम्ही सिलेक्ट करा, मी बाहेर प्लॅटफॉर्मवर उभा राहतो, तुम्ही आत जाऊन सिलेक्ट करा आणि तुम्ही जे सिलेक्ट कराल ते मला शेवटीच दाखवा फक्त. की ते म्हणजे बरं आम्ही 2 सिलेक्ट करतो, तर तुला आमचं सिलेक्शन झालं की मग तुला बोलवतो. तर त्याप्रमाणे त्यांनी सिलेक्शन केलं सगळ्या मावशी सगळे. माझी आणखीन एक मावशी जबलपूरची होती, ती आली होती. म्हणजे असे सगळ्यांचे बायकांची चर्चाच फार. नाही हा रंग तो सगळं अगोदरच काळा आहे, त्याला हा चांगला नाही, त्याचे लाईट कलरचं असं काहीतरी घ्या वगैरे असे त्यांच्या चालायचं ते. तर सगळं झालं तर मला बोलवलं, हे बाय हे 2 आहेत, यातलं हे पाहिजे का हे पाहिजे. तर मला हे आवडलं होतं बरं का. पण मी म्हटलं की ज्याला आपण हे म्हणलं ना की ते मुद्दामून ते हे म्हणतात. तर म्हणून मी म्हणलं की आपण हे म्हणावं म्हणजे ते बदलते बरं का. तर म्हणून मी हे म्हणलं. ते म्हणले बरं पण आम्हाला सगळ्यांना हे आवडलं असं म्हटल्यानंतर मग माझ्या पसंतीचं आपोआप ते कापड घेतलं आणि आम्ही हैदराबादला परत गेलो. तसं लग्नाच्या अगोदर यायचं फक्त, मागच्या अगोदर यायचं नाही काय आपण. नंतर लग्नाचं मुहूर्त आत्ता जे आपण पाहिलं ना, मगाशी मी पाहत होतो 12 वाजताचे सकाळी कोणत्या मगाशी चर्चा करताना म्हणले ना 12चा मुहूर्त असतो, हे असतं ते असतं. तर खरंच सांगतो माझ्याही लग्नाचा मुहूर्त 11:58 होता आणि 2 मिनिटात 12 वाजले. ते सांगायला नकोच आहे. 11:58 आमचं लग्न झालं. आणि विशेष म्हणजे त्या दिवशी 12 वाजता बरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं निधन झालं. त्याच दिवशी 12 वाजता. मी म्हणलं बघा सावरकरांना तेवढीच काळजी होती
की सगळ्यांची लग्न होतील पण ह्याचं कसं होणार लग्न. आता ते काळजीतून मुक्त झाले ते म्हणून ते म्हणले की आपली माझी काळजी गेली आता आपण जायला काय हरकत नाही. म्हणून ते गेले आणि त्या दिवशी त्यामुळे लग्नातलं जेवण पंगत नाव घेणं उखाणं घेणं संध्याकाळची वरात सगळे कॅन्सल सगळं कॅन्सल करावं लागलं. त्यामुळे फक्त लग्नाच्या वेळेला 11:58 जेव्हा लग्न व्हायला लागलं त्यावेळेला मला मी आपलं ते सूट घालून सूट पाहिला त्यावेळेला मी घातलं सूट घातला अंगात आणि लग्नाच्या वेळेला मुंडाळा वगैरे घालून असं आलं. तर आमचे काका होते म्हणजे जुन्या पठडीतले काका म्हणले हे शरद काय तुला का अक्कल आहे की नाही लग्नाच्या वेळेला सूट काय घालतो तू ते रिसेप्शनच्या वेळेला काय घालायचं ना लग्नाच्या वेळेला असं नाही जा सोहळं नेसून ये धोतर नेसून ये सोहळं नेसून ये अंगावर शाल घे आणि तसा ये आणि ते जानवर दिसू दे तुझी मुंड झालेली आहे ते जानवर दिसू दे सगळं असं कर. म्हणून ते मला म्हणजे सुटाचं कापड राहिलं तिकडे आतमध्ये. मध्यंतरी त्यांनी सूट आणलं ना मला घालायला लागलं तर मी म्हणलं अहो काका हे सुटाचं कापड त्या दिवशी आपण सिलेक्ट केलं ते हे नाही आहे हे वेगळंच आहे दुसरं नाही ते बरोबर आहे तू म्हणतोस ते बदललं रे आम्ही ते बदललं आम्ही तू ठरवलेलं ते बदललं कारण मी म्हणलं का बदललं काय ते चांगलं होतं नाही रे काय माहिती का सुटाचे पैसे सासूरवाडीहून येणार आहेत तर मी म्हणलं आपण स्वस्तातलं कशाला घ्यायचं जरा महागातलं घ्यावं म्हणून आम्ही महागातलं सुटाचं कापड घेतलं कारण पैसे सासूरवाडीहून यायचे तर ते आणि त्याचं आम्ही शेवटी लग्नाला उभं राहिलो. तर मी आणि समोर त्या मुलीला वगैरे असं झालं तर मी आमच्या काकांना विचारलं का हो तुम्ही सुटाचं कापड बदललं तसं मुलगी नाही बदलली ठीक आहे ना मुलगी पहिली पाहिजे ते म्हणले नाही त्याचं काय नाही तू बस कारण उभं राहिलो आम्ही आणि मी काकांना म्हणलं काका तुम्ही माझ्या मागेच उभे राहा वगैरे ते म्हणलं काका बरं मी आता काय करायचं ते म्हणलं तू काय काळजी करू नको मी तुझ्या मागे उभा आहे मुलीच्या मागे कसा मामा असतो ना तसं तुझ्या मागे मी काका आहे तू काय काळजी करू नको फक्त एक लक्षात ठेव गुरुजी सांगतील तसं करायचं तू गुरुजींकडे लक्ष दे गुरुजी सांगतील तसं करायचं. मी म्हणलं बरं चालेल आणि त्यावेळेची पद्धत सांगतो पडला धरला असं आणि 12चा सुमार झालेलं मला जरा जाऊन यायचं होतं पण ते आता जाऊ नको आता मुहूर्त आला आहे वगैरे तर आता जाऊ नको म्हणून तिथं आम्ही उभं राहिलो मी हार घेऊन असं वगैरे राहिला आणि मंगलाष्टकं सुरू झाल्या त्यावेळेला मंगलाष्टकं म्हणायला इतक्या बायका तयार असतात इतक्या कोणी तयार केलेल्या मंगलाष्टकं कोणी कोणासाठी केलेल्या वगैरे अशा सगळ्या हे आता मावशी तू म्हण हे आत्या तू म्हण आता हे आता तू अरे बंद लवकर करा ना मला ते बोले ते नाही ते आता मुहूर्त येते ते त्याच्या आत सगळे मंगलाष्टकं व्हायला पाहिजे म्हणजे जवळजवळ सांगतो 20-25 मिनटं मंगलाष्टकं चालतात. त्यातली तरी एक आमची मावशी जरा क्लासिकल गाणं शिकत होती ती म्हणली इथं पेटी आणि तबला मिळेल मी म्हणलं अहो हे तर काय गाण्याचा कार्यक्रम नाही आहे मंगलाष्टकं तर म्हणायचे आणि मंगलाष्टकं आल्या आणि पूजा सदा मंगलम हे असं झालं त्यावेळेला मी गुरुजींकडे बघत बसलो होतो हात घालून तर गुरुजी म्हणले अहो बघताय काय हार घाला मी गुरुजींच्या काकांनी पाठीमागून टप्पा मारले जवळदार आणि म्हणले काय रे
काय कळतं का तुला गुरुजींच्या हार घालणे? तुम्ही म्हणलं ना ते गुरुजी सांगतील तसं करायचं. मला काय माहिती त्या गुरुजी सांगायला नको तिच्या गळ्यात हार घाला असं काही हार घाला असं म्हणल्यानंतर मी हार घातला. आता घाल तिच्या गळ्यामध्ये हार मग हार घातला गळ्यात आणि त्यावेळेला आमचं लग्न झालं व्यवस्थित झालं. पण नंतर ती बातमी कळली आणि ते आमचं सगळं ते कॅन्सल झालं. तर असा माझ्या लग्नाचा खरा हा इतिहास आहे.